स्टुडंट्स, वेलकम इन SG ट्युशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड फर्स्ट नंबरचा लेसन सेट्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 1.4 पाहूया. त्याआधी SG ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 1.4. त्याच्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे. इफ नंबर ऑफ सेट A इज इक्वल टू 15, नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू 29, number of A intersection B is equal to 7, then number of set B is equal to question mark. आपल्याला सेट A चे नंबर्स दिलेले आहेत, युनियन B चे नंबर्स दिलेले आहेत, इंटरसेक्शनचे नंबर दिलेले आहेत आणि आपल्याला सेट नंबर ऑफ सेट B फाइंड करायचे आहे. त्यासाठी आपला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला पाहूया. नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ सेट A प्लस नंबर ऑफ सेट B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. हा फॉर्म्युला यूज करून आपण नंबर ऑफ सेट B फाइंड करूया. A युनियन B किती दिलेले आहेत? 29 इज इक्वल टू नंबर ऑफ सेट A 15 प्लस नंबर ऑफ सेट B फाइंड करायचे आहेत मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B 7. 29 is equal to 15 minus 7. 15 minus 7 8 plus number of set B. आता नंबर ऑफ सेट B आणि 8 मध्ये ॲडिशन आहे. हा 8 राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला घेतला तर होईल मायनस नंबर ऑफ सेट B. मग 29 मायनस 8 21. मग नंबर ऑफ सेट B इज इक्वल टू 21. हे झालेलं आहे आन्सर. इझी आहे. फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा आणि हे साइन जे आहे हे युनियनचं साइन आहे, हे आहे इंटरसेक्शनचं साइन. हे लक्षात ठेवायचं. A युनियन B आणि A इंटरसेक्शन B. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. इथे पहा आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत हॉस्टेलचे, म्हणजेच हा नंबर ऑफ युनियन सेट दिलेला आहे 125. त्याच्यातील 80 काय करतात? चहा पितात, 60 कॉफी आणि 20 असे आहेत जे टी आणि कॉफी दोन्हीही पितात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. आपल्याला कोणते स्टुडंट असे आहेत जे टी आणि कॉफी दोन्हीही पित नाहीत ते फाइंड करायचं आहे. हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा A युनियन B फाइंड करावं लागेल. A युनियन B फाइंड केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट मायनस A युनियन B केलं की आपल्याला कोणते स्टुडंट असे आहेत जे चहा आणि कॉफी दोन्हीही पित नाहीत ते फाइंड करता येईल. पाहूया कसं सॉल्व करायचं आहे. पहा आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे. The total number of students B universal set, number of U is equal to 125. The set of drinking tea B A, number of A set A is equal to 80. The set of drinking coffee B B, so that number of set B is equal to 60. The set drinking both A intersection B, so that number of A intersection B is equal to 20. आता आपल्याला पहिल्यांदा A युनियन B फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपला फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ सेट A प्लस नंबर ऑफ सेट B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. नंबर ऑफ A युनियन B, नंबर ऑफ सेट A दिलेले आहेत 80 प्लस नंबर ऑफ सेट B दिलेला आहे 60 मायनस इंटरसेक्शन आहे 20. ॲडिशन 140 मायनस 20. मग नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू येतील आपले 120. आता A युनियन B मिळालेला आहे. म्हणजे A युनियन B म्हणजे जे A युनियन B म्हणजेच काय, जे चहा पितात किंवा ड्रिंकिंग टी और कॉफी दोन्हीसुद्धा पितात त्यांचा टोटल नंबर आहे 120. आता हा मायनस केला आपण युनिव्हर्सल सेटमधून तर आपल्याला नंबर मिळणार आहेत असे स्टुडंट्स जे डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. करूया मायनस.
पहा इथं राईट केलेलं आहे मी. नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी इज इक्वल टू नंबर ऑफ युनियन सेट मायनस नंबर ऑफ ए युनियन बी. नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट किती आहेत? टोटल नंबर्स ऑफ स्टुडंट्स 125 मायनस युनियन बी आलेला आहे 120. 5 स्टुडंट्स असे आहेत जे टी आणि कॉफी दोन्हीही पित नाहीत. लिहिते मी इथे द 5 स्टुडंट्स डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. In a competitive exam, 50 students pass in English, 60 students pass in mathematics, 40 students pass in both the subjects. None of them fail in both the subjects. Find the number of students who pass at least in one of the subject. इथे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये 50 स्टुडंट्स हे इंग्लिशमध्ये पास झालेले आहेत. म्हणजे सेट ए आपल्याला मिळेल 50 पास इन इंग्लिश. सेट बी मिळेल 60 स्टुडंट्स पास इन मॅथमॅटिक्स. आणि आपल्याला दोन्ही सब्जेक्टमध्ये पास झालेले स्टुडंट्स आहेत. म्हणजेच ए इंटरसेक्शन बी मिळेल 40 स्टुडंट्स. त्याच्यामधला कोणताही स्टुडंट्स हा दोन्ही सब्जेक्टमध्ये फेल झालेला नाही आहे. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट. कोणत्याही एका सब्जेक्टमध्ये पास झालेल्या नंबरचा आपल्याला स्टुडंट्सचा नंबर फाइंड करायचा आहे. तर तो कसा करणार? ए युनियन बी फाइंड केलं की आपल्याला काय मिळेल? द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला ए युनियन बी फाइंड करायचं आहे. करूया फाइंड. इथे मी राईट करून घेतलेला आहे पहा. पास इन इंग्लिश नंबर ऑफ सेट ए 50, पास इन मॅथ्स नंबर ऑफ बी 60, पास इन बोथ सब्जेक्ट नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 40 स्टुडंट्स. स्टुडंट पास ॲट लिस्ट इन वन सब्जेक्ट. म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं आहे नंबर ऑफ ए युनियन बी. मग आपला फॉर्म्युला आहे number of A union B is equal to number of set A plus number of set B minus number of set A intersection B is equal to set A आहेत 50, set B आहेत 60 minus 40. 60 plus 50 110 minus 40 is equal to 70. म्हणजेच स्टुडंट पास ॲट लिस्ट इन वन सब्जेक्ट. असे किती स्टुडंट्स आहेत? 70 स्टुडंट्स आहेत जे कोणत्याही एका सब्जेक्टमध्ये पास झालेले आहेत. मग लिहूया नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲट लिस्ट इन वन सब्जेक्ट. वन सब्जेक्ट इज 70. 70 स्टुडंट्स असे आहेत जे काय झालेले आहेत? ॲटलिस्ट इन वन सब्जेक्टमध्ये पास झालेले आहेत. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9, out of which 130 students inform about their hobby as rock climbing and 180 students inform about their hobby as sky watching. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of the two hobbies? How many of them follow the hobby of rock climbing only? How many students follow the hobby of sky watching only? पहा आपल्या इथं 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्याच्यातील पहिला क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. ते कसं फाइंड करणार? तर पहिल्यांदा आपल्याला टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. आपला आउट ऑफ विच 130 इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी रॉक क्लाइम्बिंग. 130 स्टुडंट्स रॉक क्लाइम्बिंग म्हणजे सेट ए भेटेल आपल्याला 130. सेट बी स्काय वॉचिंग 180 आणि 110 काय आहेत? 110 हे आहेत ए इंटरसेक्शन बी जे दोन्ही हॉबीज असतात. ज्या विद्यार्थ्यांचे दोन्ही हॉबीज आहेत ते आहेत 110 स्टुडंट्स. मग कोणतेही हॉबी नसणारे स्टुडंट्स म्हणजेच पहिल्यांदा आपण ए युनियन बी फाइंड करणार आहोत. त्याच्यातून युनिव्हर्सल सेटमधून ए युनियन बी मायनस केलं की आपल्याला काय मिळेल? असे स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. ज्यांना कोणतीही हॉबी नाही असे स्टुडंट्स आपल्याला मिळतील. मग पहिल्यांदा आपल्याला ए युनियन बी फाइंड करून युनिव्हर्सल सेटमधून ए युनियन बी मायनस करायचं. फाइंड करूया.
पहा इथे मी लिहून घेतलेला आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट 220. द स्टुडंट्स हॉबी ऑफ क्लाइम्बिंग रॉक क्लाइम्बिंग असणार आहे. नंबर ऑफ सेट ए इज इक्वल टू 130. द स्टुडंट्स हॉबी ऑफ स्काय वॉचिंग नंबर ऑफ सेट बी 180. द स्टुडंट्स ऑफ बोथ हॉबीज दोन्ही हॉबीज असणार आहे इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी 110. आता आपल्याला पहिल्यांदा फाइंड करायचं आहे. कोणतीही हॉबी नसणारे स्टुडंट्स फाइंड करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ए युनियन बी फाइंड करून घ्यावं लागेल. मग नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ सेट ए प्लस नंबर ऑफ सेट बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ सेट ए आहेत 130, सेट बी आहेत 180, इंटरसेक्शनचे आहेत 110. 130 प्लस 180 0 11. 310 मायनस 110 0 0 2. 200 आहे ए युनियन बी. म्हणजेच जे क्लाइम्बिंग पण करतात आणि स्काय वॉचिंग पण करतात असे स्टुडंट्स आहेत 200. आता आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स बोथ म्हणजे कोणतीही हॉबी नसणारे स्टुडंट्स फाइंड करायचे आहेत. लिहिते मी इथे नंबर ऑफ स्टुडंट्स do not have any hobbies is equal to कसे फाइंड करणार नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट मायनस नंबर ऑफ ए युनियन बी. युनिव्हर्सल सेट आहे 220 मायनस 200 इज इक्वल टू 20. 20 स्टुडंट्स असे आहेत ज्यांना कोणतीही हॉबी 20 स्टुडंट्स असे आहेत ज्यांना कोणतीही हॉबी नाही आहे. आता पुढचा क्वेश्चन काय आहे आपला पहा. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे किती स्टुडंट्स आहेत पहा. इथे हॉबी ऑफ क्लाइम्बिंग दिलेले आहेत 130. ह्या 130 मध्ये इंटरसेक्शनवाले स्टुडंट्स पण असणार आहेत. 130 मध्ये इंटरसेक्शनवाले स्टुडंट्स पण असणार आहेत. म्हणजे आपल्याला रॉक क्लाइम्बिंग ओनली स्टुडंट्स फाइंड करताना सेट ए मायनस ए इंटरसेक्शन बी करावं लागेल. तेव्हा आपल्याला असे स्टुडंट्स मिळतील जे ओनली रॉक क्लाइम्बिंग करतात. आणि स्काय वॉचिंग स्टुडंट्स फाइंड करताना त्यावेळीसुद्धा आपल्याला सेट बी मधून ए इंटरसेक्शन बी मायनस करूनच करावं लागेल. एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. कारण इंटरसेक्शनमध्ये काय असतात दोन्ही हॉबीज असणारे स्टुडंट्स आणि 180 स्काय वॉचिंगमध्ये सुद्धा काय असणार आहेत इंटरसेक्शनवाले स्टुडंट्स ॲड असणार आहेत. म्हणून स्काय वॉचिंगचे आणि रॉक क्लाइम्बिंगचे स्टुडंट्स फाइंड करताना सेट मायनस इंटरसेक्शन करावं लागेल. पाहूया कसं करायचं. पहा नंबर ऑफ स्टुडंट्स हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. रॉक क्लाइम्बिंग स्टुडंट्स किती दिलेले आहेत 130. नंबर ऑफ सेट ए आहे तो नंबर ऑफ सेट ए मायनस इंटरसेक्शनचे स्टुडंट्स मायनस करावे लागतील मायनस ए इंटरसेक्शन बी. कारण नंबर ऑफ सेट ए मध्ये इंटरसेक्शनचे स्टुडंट्स ॲड आहेत. मग 30 मायनस 110 इज इक्वल टू 20 स्टुडंट्स असे आहेत ज्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंग करायला आवडतं. आता आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स हू ओनली स्काय वॉचिंग ते फाइंड करूया. नंबर ऑफ स्टुडंट्स हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. नंबर ऑफ सेट बी हा आहे स्काय वॉचिंग स्टुडंट्स पण त्याच्यामध्ये इंटरसेक्शनचे स्टुडंट्स ॲड आहेत म्हणून मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ सेट बी आहे 180 स्टुडंट्स मायनस इंटरसेक्शनचे स्टुडंट्स आहेत 110 मायनस केलं तर येतील 70 स्टुडंट्स असे आहेत ज्यांना फक्त स्काय वॉचिंग करायला आवडतं. आपले तिन्ही क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. पहा नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी हॉबीज 20 स्टुडंट्स आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली तेही 20 स्टुडंट्स आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली असे 70 स्टुडंट्स आहेत. आपले तिन्ही क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. आपण क्वेश्चन 5 पाहूया. क्वेश्चन 5 पाहूया. ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आपल्याला वेन डायग्राम दिलेले आहे त्याच्यावर आपल्याला सेट्स राईट करायचे आहेत. आपल्याला इथे ए सेट्स राईट करायचा आहे. डायग्राममध्ये पहा ए सेट्समध्ये असलेले एलिमेंट्स कोणते आहेत एक्स वाय झेड अँड एम एन. हे सुद्धा काय आहेत सेट्स ए मधले एलिमेंट. राईट करूया आपण सेट ए एक्स वाय झेड एम एन.
सेट बीचे इलेमेंट्स पहा, पी क्यू आर अँड एम एन. मग सेट बीचे इलेमेंट लिहूया, एम एन पी क्यू आर. हे आहेत सेट बीचे इलेमेंट. म्हणजे एम एन हे इंटरसेक्शनचे आहेत, जे सेट एमध्ये पण आहेत आणि सेट बीमध्ये सुद्धा आहेत. आता आपल्याला लिहायचं आहे ए युनियन बी. ए युनियन बीमध्ये कोणते येतील? जे सेट एमध्ये आणि बीमध्ये आहेत ते सर्व ए युनियन बीमध्ये येणार. एक्स वाय झेड एम एन अँड पी क्यू आर हे येतील ए युनियन बी. म्हणजे हे दोन्ही सेटमधले इलेमेंट्स हे येतील ए युनियन बीमध्ये. युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेटमध्ये सर्व इलेमेंट्स येतात, त्याला म्हणायचं युनिव्हर्सल सेट. मग सर्व इलेमेंट्सची नावं राईट करायची. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. सर्व इलेमेंट्स सेट एमध्ये असणारे, बीमध्ये असणारे आणि या युनिव्हर्सल सेटमध्ये हे बाहेर असलेले सुद्धा सर्व इलेमेंट राईट करायचे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए. कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे सेट एमध्ये नसलेले इलेमेंट्स. सेट एमध्ये नसलेले इलेमेंट कुठे येतात? कॉम्प्लिमेंट ऑफ एमध्ये. जे इलेमेंट्स युनिव्हर्सल सेटचा भाग आहेत परंतु सेट एमध्ये आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजेच काय? युनिव्हर्सल सेटचा भाग असणारे परंतु सेट एमध्ये नसणारे असे इलेमेंट्स. सेट एमध्ये असणारे इलेमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ एमध्ये येणार नाहीत. मग सेट एमध्ये असणारे सोडून पी क्यू आर आणि एस टी, एम एन हा सेट एचा भाग आहे म्हणून ते इलेमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ एमध्ये येणार नाहीत. कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये असणारे परंतु सेट एमध्ये नसणारे असे घटक लिहायचे. कोणते आहेत? पी क्यू आर एस अँड टी हे आहेत कॉम्प्लिमेंट ऑफ एचे इलेमेंट्स. कॉम्प्लिमेंट ऑफ बीमध्ये काय येणार? तर युनिव्हर्सल सेटचा भाग आहे परंतु जे सेट बीमध्ये नाही आहेत असे इलेमेंट्स कोणते आहेत? बीमध्ये आहेत पी क्यू आर आणि एम एन, ते सोडून एक्स वाय झेड एस टी. सेट बीमधले इलेमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ बीमध्ये येणार नाहीत. आणि हे पहा, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर ए युनियन बीमध्ये असणारे इलेमेंट कॉम्प्लिमेंटमध्ये येणार नाहीत. मग इथे पहा, ए युनियन बीचा सेट आपण राईट केलेला आहे, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. याच्यामध्ये नसणारे जे इलेमेंट आहेत ते ए युनियन बी कॉम्प्लिमेंटमध्ये येतील. असे आहेत एस आणि टी. ए युनियन बीमध्ये नसणारे इलेमेंट्स ते येणार कॉम्प्लिमेंटमध्ये, ते आहेत एस अँड टी. Thank you students for watching this video. Thank you so much.